श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। तर काल आपण 16वा अध्याय पूर्ण केला। आज आपण 17वा अध्याय चालू करत आहोत। जे स्वामी भक्त स्वामी सेवक आपल्या चॅनलवरती नवीन असतील, ज्यांच्याकडे पहिल्यांदा आपला व्हिडिओ गेला, माझा व्हिडिओ आला असेल आणि जर त्यांना आणखी या आधीचे व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज त्यांनी माझ्या ID वरती बघून घ्या, कारण की आपण गुरुचरित्राचे जे अध्याय आहेत त्याचे अर्थ वाचत आहोत। अध्याय पण वाचणार आहोत आपण, पण त्याआधी आहे ना गुरुचरित्र म्हणजे ग्रंथाचे जे मुख्य अध्याय आहेत त्याचेच आपण अर्थ सांगतोय आणि अर्थ सांगून झाल्यानंतर आपण गुरुचरित्र कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण अध्यायाने सुरुवात करू। पण हे आहे ना मित्रांनो, गुरुचरित्राचे ज्या प्रत्येक एक लाईन खूप अवघड आहेत वाचायला। तसं आम्ही वाचतो पण त्याला थोडा वेळ लागतो। जेव्हा आम्ही पारायण करतो तेव्हा वाचतो पण त्याला थोडा वेळ लागतो आणि ऑन कॅमेरा इतका वेळ आपल्याला जमणार नाही। तर एकदा हे अर्थ सगळे वाचून झाले ना की मी पुन्हा एकदा अध्यायापासून स्टार्ट करते। तर आत्ता आपण सुरुवात करतोय 17व्या अध्यायाला। आपल्या 17व्या अध्यायाचं नाव आहे आपल्या 17व्या अध्यायाचं नाव आहे ब्रह्मचार्यांना ज्ञान प्राप्ती। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाले, नामधारक कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेल्या भिलवडी या गावाजवळ भुवनेश्वरी देवीचे देऊळ आहे। ते एक प्राचीन सिद्धस्थान आहे। तिथे असलेल्या औदुंबरापाशी श्री गुरूंनी वास्तव्य केले। बहुत काळ ते गुप्त रूपानेच वावरले। ते सामान्य तपस्व्याप्रमाणे स्नान संध्या करत असत, जप तप व्रते करत असत आणि गावात हिंडून भिक्षा मागत असत। चतुर्मासाचे सर्व दिवस त्यांनी अनुष्ठानातच घालवले। ते ऐकून नामधारक म्हणाले, महाराज, श्री गुरु नृसिंह सरस्वती हे तर परमात्मा स्वरूप प्राप्त पूर्ण सिद्ध होते, तरीही त्यांनी अनुष्ठाने केली, भिक्षा मागितली, असे त्यांनी का केले? म्हणजे आपले जे नृसिंह सरस्वती होते, जे नरहरी होते, ते साक्षात गुरु, साक्षात दत्त गुरु, साक्षात परब्रह्म, साक्षात ब्रह्मांड नायक होते, पण तरीही त्यांनी भिक्षा का मागितली? त्यांना काय, त्यांना म्हणजे तशी आवश्यकता, कारण की ते